राहतं. पुढे मी विनंती करेन सन्माननीय श्री मधुकर भावेजींना त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. तर जोरदार टाळ्या श्री मधुकर भावेजींसाठी. सर्वप्रथम संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या 106 हुतात्म्यांचं बलिदान झालं त्या सर्व 106 हुतात्म्यांना आणि 5 वर्ष संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवणारे आत्रे डांगे उदयराव पाटील असतील, बहादूर गायकवाड असतील, सर्व मोठे नेते आणि तमाम महाराष्ट्रातली जनता, शेतकरी, कामगार एक होऊन 5 वर्ष ही लढाई ज्या मराठी माणसांनी लढवली त्यांना मनपूर्वक अभिवादन. व्यासपीठावरील आदरणीय दादा प्रफुल्लभाई, आमचे सुनील अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष सुनीलने सांगितलं की मी रोहायचा ते रोहायचे आणि रोहायचं आहे म्हणून मला त्याने बोलवलेलं नाही. त्याने खुलासा करून टाकला. येतं वाटेल लोकांना फिक्सिंग झालं काहीतरी बहुतेक. मला आपण बोलवलं आणि माझा सत्कार केला. हा माझा सत्कार नाही. गेले 65 वर्ष पत्रकारितेमध्ये यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार साहेबांपर्यंतच्या पुरोगामी विचाराचा हा सत्कार आहे असं मी मानतो आणि त्याच्याकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे. 65 वर्षात मी काय मिळवलं नाही, मला काही मिळवायचं नाही. पुरोगामी विचार हेच आमचं भांडवल आहे. जावेद अख्तर साहेब आत्ता बोलून गेले. त्यांच्या दिवारचे डायलॉग सलीम जावेद, ते जावेद अख्तर आहे ते. त्यात तो रवी पोलीस इन्स्पेक्टरला तो विजय म्हणजे अमिताभ बच्चन विचार मेरे पास प्रॉपर्टी है, बंगला है, बैंक बंद है, क्या है तुम्हारे पास? मेरे पास माँ है. त्याच शब्दात मी सांगतो माझ्यावर काही नाही आयुष्यामध्ये. माझ्याजवळ यशवंतराव पासून शरद पवार साहेबांचा विचार, पुरोगामी विचार हेच माझ्या आयुष्याचं भांडवल आहे आणि त्याच भांडवलावर मी महाराष्ट्राची लढाई लढवतोय, पुरोगामी विचार मांडतोय. 48 साली महात्मा गांधींचा खून झाला. मी 8-8.5 वर्षाचा होतो. माझे वडील संघाचे संघचालक रोह्याचे. माझ्या वडिलांच्या घरी संघाचे लोक जमले आणि सगळे म्हणाले गांधींचा वध झाला. पोद्दार गुरुजींनी शाळेत आम्हाला सांगितलं गांधींचा खून झाला. मी 8 वर्षाचे असताना वडिलांना म्हटलं की शाळेत गुरुजी सांगतात गांधींचा खून झाला आणि तुम्ही वध कसा झाला म्हणता. ते म्हणे ते तुला काही कळायचं नाही. मी म्हटलं म्हणून मी विचारतोय, कळायचं नाही म्हणून विचारतोय. पण संघाचे सगळे लोक गांधींच्या खुनाला वध समजत होते. आजही ते वध समजतात. त्यामुळे त्या वाटेला भावे असून मी कधीही गेलो नाही आणि जाणारही नाही आणि त्याचा हा सत्कार आहे असं मी समजतो. काल 30 एप्रिल 65 वर्ष मी मागे गेलो आणि 6:30 वाजता शिवाजी पार्कची आठवण झाली. पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाणांची ती लाखोची सभा, ते यशवंतरावांचं भाषण, ते पंडितजीचं भाषण आणि यशवंतराव भाषणाच्या शेवटी म्हणाले, पंडितजी महाराष्ट्राचं राज्य तुम्ही आमच्या झोळीत टाकलं असलं तरी हा महाराष्ट्र उद्या हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री धावून जाईल. महाराष्ट्राची फिकीर करणार नाही. यशवंतरावांचे ते शब्द पंडितजींच्या कानात 28 महिने घुमत होते आणि म्हणून 62 साली चीनचं आक्रमण झाल्याबरोबर देशाच्या पंतप्रधानांना 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आला नाही. संरक्षण मंत्री म्हणून चेहरा समोर आला तो यशवंतराव चव्हाण साहेबांचा समोर आला आणि संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण गेले आणि ताबडतोब चीनने सीजफायर केलं, युद्धबंदी केली. दुसऱ्या दिवशीच्या सभेमध्ये वाजपेयी आले होते. चव्हाण साहेबांचं भाषण ऐकायला. चव्हाण साहेब म्हणाले, चीन चीन असेल, भारत प्राचीन आहे. त्यांच्या त्या एका शब्दाने वाजपेयी प्रभावित झाले होते. तेव्हा असे चव्हाण साहेबांचा मला स्नेह लाभला. त्यांच्याबरोबर प्रवास करता आला, त्यांच्याबरोबर चर्चा करता आल्या. नांदेडला गेलो, उजनीच्या उद्घाटनाला गेलो. तो इतिहास मी सांगत नाही, फक्त एकच माणूस म्हणून साहेब किती मोठे होते. ते राहत होते एक रेसकोर्सला. मागे अशी मोसंब्याची बाग आहे होती त्यावेळी आणि आले संध्याकाळी की रेताच्या खुर्च्यांवर बसायचे. वेणुते चहा करून देते. तर वेणुते चहा करून देत असताना एका वॉचमननी सांगितलं की कालच्या रात्रीच्या वॉचमननी 15-20 मोसंबीच्या झाडाचे घेऊन गेला
ते वेणूबाईने चव्हाण साहेबांना सांगितलं. चव्हाण साहेब म्हणले असं कोणत्या वॉचमनने रात्रपाळीचा बोलावं उसको. तो सकाळचा वॉचमन खुश झाला की आता रात्रपाळीच्या वॉचमनचं काही खरं नाही. तो रात्रपाळीचा वॉचमन थरथर कापत आला. काय विचारावं चव्हाण साहेबांनी, घर में कौन बीमार आहे. त्या काळात हातात मोसंब घेऊन जाणारा माणूस म्हणजे घरी कोणीतरी आजारी, बाजारात भाड्यांच्या गाड्या नव्हत्या, फळं मिळत नव्हती, मोसंबी आली घरी म्हणजे कोणीतरी आजारी. साहेबांनी प्रश्न विचारला घर में कौन बीमार है. त्याने सांगितलं मेरी माँ बीमार है. जब तक माँ बीमार है लगे उतने मौसमी लेके जाओ बोले और 4 दिन छुट्टी लो. दुनिया में माँ किसी और बड़ा कोई नहीं है. याचं नाव यशवंतराव चव्हाण साहेब. आणि म्हणून आज तुम्ही एवढा मोठा सत्कार केलात. मला ते सगळे 65 वर्ष आठवत आहेत माझी. फक्त दादा तुम्हाला एकच विनंती करतो, राजकारण सोडून द्या. दादांचं यशवंतरावांचं पण भांडण चालू होतं, वसंतदादांचं. आणि जगातली अशी एकमेव सभा आहे की ज्या सभेचा विषय यशवंतराव आणि वसंतदादांचं भांडण मिटवण्याची सभा. आता कधी घडली होती का. औदुंबरला 81 साली सभा झाली, यशवंतरावांचं दादांचं भांडण मिटवलं आणि त्या सभेत ते भांडण मिटलं. आपण पूर्वगामी विचारत ठेवत एक वसा घेऊन चाललेलो आहोत. महाराष्ट्राला हे परवडणारं नाही आहे. एक आणि मला 10 मिनटं दिलेत. सुनील तू म्हणलं होतं की 5 मिनटं बोला. तुझ्या माणसाने हळूच सांगितलं 10 मिनटं बोला. तर जवाद साहेब 21 मिनटं बोलले तर मी 10 मिनटं बोलतोय फक्त. एकच तुम्हाला सांगतो, हुतात्मा स्मारक तुम्ही पाहताय, बॉडी एक आहे, चेहरे 2 आहेत. कोण आहेत 2? एक कामगार आहे आणि एक शेतकरी आहे. 106 होतात त्यामध्ये 63 कामगार आणि शेतकरी आहेत. यादी काढा. आणि गेल्या 65 वर्षामध्ये चिरडला कोण गेला? शेतकरी चिरडला गेला, कामगार चिरडला गेला आहे. आणि दादा म्हणून तुमच्या हातात सत्ता आहे, लोकांनी तुम्हाला सत्ता दिली, आमची काही तक्रार नाही. या शेतकऱ्याला भाव का नाही? तुम्ही आनंद जाहीर करतो तो शेतकरी करतोय का? महाराष्ट्र राज्य 65 त्या सोयाबीनला भाव आहे का? त्याच्या कापसाला भाव आहे का? काय नाही भाव. आज दादा बुलेट ट्रेनची गरज नाही आहे. आज माझ्या ग्रामीण भागातल्या तुमच्या लाडक्या बहिणीच्या डोक्यावरचा हंडा आता पुढे दिसणार नाही अशी शपथ घ्या आणि काम करा. किमान ग्रामीण भागामध्ये आम्ही येत्या 5 वर्षामध्ये बाईला डोक्यावर हंडा घ्यावा लागणार नाही एवढं तरी ठरवा ना. 1111 कधी इथं बोखाडा का मुंबईच्या हातावर आहे आणि तिथे चला बघा काय त्या आदिवासी भगिनीची परिस्थिती आहे ती. म्हणून किमान एवढं तरी करा की माझ्या भगिनीच्या डोक्यावर तुम्हाला 5 वर्षात हांडा दिसणार नाही. दादा तुम्ही माझा सत्कार केला त्याच्या 10 पट पुतळा तुमचा उभा करतो आम्ही. ही प्राथमिक गोष्टी आहेत साहेब, याच्यावर लक्ष द्या. आणि म्हणून फार बोलायचा विषय नाही. आज एवढंच या निमित्ताने सांगतो की उद्याचे दिवस हे गरिबाचे दिवस नाही आहेत. हे ज्यांच्यावर पैसा आहे त्यांचे दिवस राहतील. आणि म्हणून सामान्य माणसाला आज नेतृत्व उरलेलं नाही आहे. शेतचा लढा झाला, टोलनाक्याचा लढा झाला, लढणारा इंडी पाटील होता, गणपतराव देशमुख होता, उद्धवराव पाटील होता, म्हणालते होते. त्यांच्या मागे बहुमत नव्हतं, विधानसभेत ते पराभूत होत होते. पण लोकांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर लढत होते तेव्हा त्यांच्या मागे बहुमत होतं. शंकरराव चव्हाण इंडी पाटलाला म्हणाले आम्हाला बहुमत आहे. तर इंडी म्हणाले साहेब तुम्ही BLLB आहात, मी MLLB माझा राज्यशास्त्र विषय होता, तुम्हाला बहुमत आहे म्हणून तर तुम्ही तिथे बसलाय हे आम्हाला समजत आहे. पण आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन जेव्हा लढतो तेव्हा आमच्या मागे बहुमत असतात, ते आम्हाला मत देत नाहीत, आमचा पराभव करतात, आम्ही निवडून येत नाही, आम्हाला त्याची फिकीर नाही. पण आज लोकांचे ढिगभर प्रश्न पडले आहेत. त्या प्रश्नाला वाली कोण? महाराष्ट्र उत्तर मागतोय, यशवंतराव उत्तर मागतायत. आणि आम्ही घडलो 61च्या महाबळेश्वरच्या शिबिरातून. साहेब आई शपथ तुम्हाला सांगतो, कार्यकर्ता तयार व्हायला दादा 15-15, 20-20 वर्ष लागतात. यशवंतरावांच्या 3 दिवसाच्या त्या भाषणातून माझ्यासारखा पत्रकार घडलेला आहे. मी तुला अभिमानाने सांगतो, यशवंतरावचे शरद पवार ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या परंपरेतला मी पत्रकार आहे. आणि म्हणून शेवटच्या आता 86 वर्षात आहे. किती दिवस माहीत नाही, 10 वर्ष मरत नाही अजून, काय काळजी करू नका. पण लिहित राहणारे आणि पुरोगामी विचार मांडत राहणारे
भावे असून मी सांगायला आलोय, आपण माझा सत्कार केला, खूप आनंद झाला. एक तर सुनील आमच्या गावचा, आता ते काय राजकारण सोडून द्या, पण तू हळूहळू मोठा झाला त्यात काही मत नाही. याचे वडील दत्ताराम तटकरे शेका पक्षाचे, 72 साली दत्ताराम तटकरे ना काँग्रेसने तिकीट दिलं, पण त्याने नाही, माझा मित्र राम माळुंगे त्याला तिकीट द्या. आता इथे बसलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक तरी उभा राहून असं म्हणाल का की नाही मला नको मारे याला द्या असं म्हणणार कोणी आहे का आता शिल्लक? त्यांचा मुलगा आहे आणि तो सुनील हा माझ्या गावचा आणि मी चिंतामणराव देशमुखांच्या गावचा आणि चिंतामणराव देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिलेले चिंतामणराव आमच्या गावचे. ही अशी पुरोगामी परंपरा आहे महाराष्ट्राची आणि त्या यशवंतरावांपासून मी जे काही शिकलो त्यामुळे आज मी उभा आहे, त्यामुळे मी आज बोलतोय. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रात मी 116 भाषणं दिली माझ्या खर्चाने. ते सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे, त्यात काय पुशारकी नाही आहे. अमेरिकेत 6 व्याख्यानं झाली. शिकागोला जिथे विवेकानंदांचं व्याख्यान झालं तिथे विवेकानंदांनी यशवंतरावांचा फोटो ठेवून तुडुंब गर्दीमध्ये मी यशवंतरावांचं उभं केलं त्यांच्यासमोर. हे सगळं करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं आणि त्या भाग्याचा सत्कार आहे सुनील असं मी मानतो. आणि म्हणून मी माझ्या वाटेने जाणार आहे, तुम्ही तुमच्या वाटेने जा. आपल्या वाटा कधीतरी मिळाल्या तर महाराष्ट्राला त्याचा आनंद होईल आणि त्याच वाटेने आपण गेलो पाहिजे असं माझं ठाम मत आहे. ते सांगायला मी आलो आहे, त्याचा मला काही संकोच वाटत नाही. पण यशवंतरावांनी शरद पवार साहेबांनी आम्हाला हे शिकवलं आहे की विरोध असला तरी शत्रुत्व असता कामा नये, संबंध चांगले ठेवून राजकारण करता येतं. हीच महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा यशवंतरावांनी शरद पवार साहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. त्याच परंपरेतला एक पाईक म्हणून मी माझ्या सत्काराबद्दल आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्थात एवढं मात्र नक्की की आपणच पायीक असावं, आपणच आपली वाट शोधावी आणि आपणच आपल्या आयुष्याचे आनंद यात्री व्हावं, हे मात्र साहेबांच्या बोलण्यातून लक्षात आलं. तत्पूर्वी आपल्यासोबत सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटीलजी इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. पुढे मी विनंती करणार आहे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय श्री सदानंद मोरे सरांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.